सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय। श्री काय मस्त थंडी पडली आहे ग। मी काय म्हणतो अनुश्री, आपण ना या थंडीत कुठेतरी मस्त फिरायलाच जाऊया। थांब रे अक्षय, जरा मध्ये मध्ये बोलू नकोस, जरा थांब। ओके सॉरी। आणि अगं माझे स्वेटर कुठे ठेवलेस? मी काल शोधत होतो, मला मिळाले नाहीयेत। आणि ब्लँकेट्स पण जरा उन्हात वाळवून घ्यायला लागतील ना। ऐकतेस का तुम्ही काय म्हणतोय ते? जरा थांब ना रे 5 मिनिटं। काय झालंय ग? तू कालपासून मला बोलूच देत नाहीयेस। अरे कालपासून तुझंच काम करतेय ना। एकतर मला काय माझी कामं कमी होती, त्यात तू हे आणखीन काम आणून वाढवून ठेवलंयस। पण मी तुला कालही सांगितलं, आज पुन्हा सांगतो की हे काम मी स्वतःहून ओढवून नाही घेतलं, माझ्या गळ्यात पडलं ग अक्षरशः ते। आय नो। ऐक हे बघ, तुला मी पुन्हा सांगतो काय झालं ते। मी माझ्या शाळेत गेलो होतो माझी विद्यार्थ्यांच्या संमेलनासाठी। बरोबर। आम्ही प्रिन्सिपलना भेटायला गेलो। तर प्रिन्सिपलना माझे मित्र सांगू लागले की हा खूप छान भाषण देतो, व्याख्यान देतो वगैरे। ते तू देतोसच। अगं आता आणि करतायच स्तुती, तर मी म्हटलं करा। तर त्या प्रिन्सिपलनी डायरेक्ट माझ्या हातात आमंत्रण पत्रिकाच ठेवली। 10 डिसेंबरला आपल्या शाळेचा शालांत गौरव सोहळा आहे, त्याला तुम्ही यायचं। बरं नुसतं यायचं नाही, प्रमुख पाहुणे म्हणून यायचं आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारं, त्यांना प्रेरित करणारं भाषण द्यायचं। आता म्हणून मी हो म्हटलं ग। मग चांगलं आहे ना। अरे तू ज्या शाळेत विद्यार्थी होतास त्या शाळेत तुला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं जातंय, अभिमानाची गोष्ट ही। हे सगळं चालू असताना तिथे विज्ञानाचे शिक्षक आले। हो 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 हो। हा, आणि त्यांनी काय सांगितलं की त्याच दिवशी म्हणजे 10 डिसेंबरला स्टॉकहोम मध्ये नोबेल पुरस्कार वितरण सोहळा आहे, आणि म्हणून त्या दिवशी मी विद्यार्थ्यांना नोबेल पुरस्काराची माहिती देणारं, म्हणजे विज्ञानाच्या नोबेल पुरस्कारांची माहिती देणारं प्रेझेंटेशन द्यायचं आणि विज्ञानाचं नोबेल पारितोषिक मिळवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करायचं। आता आली ना पंचायत, नोबेल पुरस्कार आणि माझा काय संबंध? म्हणून मी तुझ्या पाया पडतोय, प्लीज मला या कामात मदत कर ग। बर बर, बस झाली। हा बस झाली तुझी नाटकं। करते मी, आणि प्रेझेंटेशन इनफॅक्ट सगळं तयारच आहे। तुला सांगू का, हे बनवताना मला अजिबात त्रास झाला नाही, कंटाळा सुद्धा आला नाही। अरे उलट मला खूप छान छान माहिती मिळाली, नवनवीन माहिती मिळाली, आणि माझ्या रुटीन कामांपासून मला एक ब्रेक मिळाला। हा, आता माझी कामं जरा पडली मागे, पण ठीक आहे। बरं ऐक ना, आता हे प्रेझेंटेशन सगळं तयार आहे। तयार आहे? हो, मला ना तुला समजवावं लागेल। ओके। तर मला सांग, कधी बसूया आपण? आता लगेच कडक कॉफी घेऊन येतो आणि कडक कॉफी घेत घेत आपण प्रेझेंटेशनवर चर्चा करूया, बरोबर? तुला कुठची पाहिजे, एस्प्रेसो, कॅपुचिनो, लाटे? ओहो शेफ, चालेल, कुठली आण रे, मला आवडते तशी स्ट्रॉंग कॉफी पाहिजे। आणतो, 2 मिनिटात आणतो। येस। आपल्या शरीरातील विविध रासायनिक क्रियांमध्ये विविध प्रथिनांचा सहभाग असतो। या प्रथिनांच्या निर्मितीबद्दलची माहिती पेशीतील DNA मध्ये साठवलेली असते, आणि त्यानुसार RNA रेणूंच्या साहाय्याने या विविध प्रथिनांची निर्मिती केली जाते। हे RNA रेणू विविध प्रकारचे असतात, त्यापैकी एक प्रकार मायक्रो RNA या नावाने ओळखला जातो। या मायक्रो RNA रेणूच्या शोधाबद्दल आणि त्यांच्या कार्यावरील संशोधनाबद्दल 2024 या वर्षीचं नोबेल पारितोषिक विक्टर एम्ब्रोज आणि गॅरी रुफ्कुन या 2 अमेरिकन संशोधकांना जाहीर झालं आहे। या संशोधनामुळे वैद्यकीय क्षेत्राला मोलाची मदत झाली आहे। आज विज्ञानात तसंच इतर अनेक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातोय। हा वापर मुख्यतः यंत्रशिक्षण म्हणजेच मशीन लर्निंग या पद्धतीद्वारे केला जातो।
यात संगणक प्रणाली माणसाप्रमाणेच विचार करू शकते. यासाठी प्रथम संगणक प्रणालीला संबंधित विषयातील माहिती पुरवून योग्यरित्या प्रशिक्षित केलं जातं. त्यानंतर ही संगणक प्रणाली याच माहितीचा वापर करून आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकते. या यंत्रशिक्षणाचा पाया जॉन हॉपफिल्ड या अमेरिकन आणि जॉफ्री हिंटन या कॅनडियन संशोधकांनी घातला आहे. त्याबद्दल या दोन्ही संशोधकांना यावर्षीचं भौतिकशास्त्रातलं नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे. हा 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 वा झकास. हे बघ प्रेझेंटेशन तयार झालं. आता सगळीच माहिती मला काही प्रेझेंटेशन मध्ये घेता आली नाहीये, पण मी काही पॉइंट्स लिहिलेत आणि मी तुला सांगत जाईन मध्ये. बघ तुला उपयोग करता आला तर तुझ्या भाषणात. येस. हे बघ मी लॅपटॉप तुझ्या समोर धरते ओके. आणि हे पॉइंट्स मी माझ्या टॅब मध्ये सुद्धा घेतलेत. चालेल. त्यामुळे ग्रेट. मी सांगते तुला बघ. ओके. तर आता मी तुला सुरुवातीपासून सांगते. म्हणजे ज्यांच्या नावाने हे नोबेल पुरस्कार दिले जातात ते अल्फ्रेड नोबेल हे एक स्वीडिश नागरिक होते. जग त्यांना डायनामाइटचा म्हणजेच सुरुंगाच्या दारूचा शोध लावल्याबद्दल ओळखतं. पण तुला माहितीये का त्यांच्या नावावर तब्बल 355 पेटंट्स होते. बापरे, 355 पेटंट्स एका माणसाच्या नावावर. हो, आणि इतकंच नाही तर एका कारखानदारांच्या घरात जन्माला आलेल्या आणि केमिस्ट्री बरोबर साहित्यात सुद्धा रस असलेल्या अल्फ्रेडना 6 भाषा अवगत होत्या. आणि तुला माहितीये इंग्रजीतून ते कविता सुद्धा लिहायचे. डायनामाइटचा शोध लावणारा माणूस कवी मनाचा. बघ ना. म्हणजे बघ ना केवढा विरोधाभास आहे हा, की ज्या व्यक्तीने डायनामाइटचा शोध लावला त्याच व्यक्तीच्या नावाने पारितोषिक देण्यात येतं, नोबेल पारितोषिक. आणि ज्यामध्ये शांततेचा सर्वोच्च पुरस्कार देखील आहे. एवढा विरोधाभास. आणि त्याबद्दलचा एक किस्सा सुद्धा सांगितला जातो. म्हणजे 1888 साली जेव्हा अल्फ्रेड यांचे बंधू लुडविग यांचं निधन झालं ना, तेव्हा खरं तर काही वर्तमानपत्रांचा गोंधळ झाला. म्हणजे त्यांना असं वाटलं की अल्फ्रेड यांचंच निधन झालंय. तर त्यातल्या एका फ्रेंच वर्तमानपत्राने त्यांच्यावर लिहिलेल्या मृत्यूलेखाचं शीर्षक असं होतं, मर्चंट ऑफ डेथ इज डेड. म्हणजे काय, मृत्यूच्या व्यापाऱ्याचा मृत्यू. बापरे. हो, डायनामाइटच्या शोधामुळे आपल्या मरणानंतर आपली ओळख ही अशी भयंकर असेल या विचाराने अल्फ्रेड हादरले. आणि मग जगासाठी आपली ओळख चांगली असावी म्हणून त्यांनी नोबेल पुरस्कार द्यायचं ठरवलं आणि त्यांच्या मृत्यूपत्रात त्याची सोय केली. म्हणजे देर आहे पर दुरुस्त आहे. मग काय सोय करून ठेवली त्यांनी? हा, तर त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांची 94% दौलत, बघ मी तिथे लिहिलंय, म्हणजे 3,12,25,000 स्वीडिश क्रोनर, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या 5 क्षेत्रात मानव जातीसाठी अतुलनीय कार्य केलेल्या व्यक्तींना किंवा संघटनांना द्यायच्या पुरस्कारासाठी ठेवली. 3,12,00,000 आणि किती? 25,000 क्रोनर. म्हणजे किती रुपये? अरे ऐक ऐक, पूर्ण गोष्ट तर ऐक. यासाठी त्यांच्या मरणानंतर म्हणजे 1900 साली नोबेल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. म्हणजे हे फाउंडेशन एखाद्या इन्व्हेस्टमेंट कंपनीप्रमाणे या पैशाची गुंतवणूक करतं. आणि आज त्या 3 कोटीचे 360 कोटी स्वीडिश क्रोनर पेक्षा सुद्धा जास्त झाले आहेत. या पैशातून नोबेल पुरस्काराची रक्कम दिली जाते. आजच्या दराप्रमाणे 1 क्रोनर म्हणजे आपल्या 8 रुपयांपेक्षा जरा जास्त असेल. आता तूच कर बरं हिशोब. म्हणजे साधारण 2,880 कोटी रुपये. बापरे बापरे बापरे. ही रक्कम ना माझ्या मेंदूच्या पलीकडची. पण मग पहिलं विज्ञानातलं नोबेल पारितोषिक कोणाला मिळालं? हे बघ, पहिले नोबेल पुरस्कार 1901 साली भौतिकशास्त्रात विल्हेम रॉन्टगेन यांना त्यांच्या एक्सरेच्या शोधासाठी, रसायनशास्त्रात जॅकोबुस वॉन्टॉफ यांना रासायनिक क्रियांवरील संशोधनासाठी आणि वैद्यकशास्त्रात एमिल फॉन बेहरिंग यांना त्यांनी डिप्तेरिया म्हणजे घटसर्प या रोगावर शोधलेल्या इलाजासाठी देण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत भौतिकशास्त्रात 227 जणांना नोबेल मिळाले. पण त्यातल्या फक्त 5 स्त्रिया होत्या. रसायनशास्त्रात 197 जणांना नोबेल मिळाले
पण त्यातल्या फक्त 8 स्त्रिया होत्या. आणि वैद्यकशास्त्रात 229 जणांना नोबेल मिळालंय, पण त्यातल्या फक्त 13 स्त्रिया होत्या. पण एक गमतीशीर गोष्ट सांगू का? भौतिकशास्त्रात नोबेल मिळालेल्या 5 आणि रसायनशास्त्रात नोबेल मिळालेल्या 8 स्त्रियांमध्ये एक स्त्री कॉमन होती. म्हणजे ते कसं काय? ही स्त्री म्हणजे मारी क्युरी. ओ, त्यांना 1903 साली भौतिकशास्त्रातलं नोबेल त्यांच्या किरणोत्सारितेतल्या कामाबद्दल मिळालं आणि 1911 साली रसायनशास्त्रातलं नोबेल रेडियमच्या आणि पोलोनियमच्या शोधाबद्दल मिळालं. आजवर 2 वेगवेगळ्या विज्ञान शाखांमध्ये नोबेल पारितोषिक मिळालेल्या त्या एकमेव व्यक्ती आहेत. ग्रेट ना? बापरे, खरंच काय ग्रेट बाई असेल ही. अरे हे अख्खं क्युरी कुटुंबच ग्रेट होतं. हे बघ, मारी क्युरी यांचे यजमान पियर क्युरी यांना मारी क्युरी यांच्याबरोबर संयुक्तपणे 1903 साली भौतिकशास्त्रातलं नोबेल त्यांच्या किरणोत्सारितेतल्या कामाबद्दल मिळालं. बर. तर या दोघांची कन्या इरेन जोलिओ क्युरी यांना त्यांच्या यजमानांबरोबर म्हणजे फ्रेडरिक जोलिओ यांच्याबरोबर संयुक्तपणे 1935 साली रसायनशास्त्रातलं नोबेल त्यांच्या कृत्रिम किरणोत्सरी मूलद्रव्य तयार करण्याच्या कामाबद्दल मिळालं. मग मारी क्युरी सोडून आणखी कोणाकोणाला अशी एकापेक्षा जास्त नोबेल पारितोषिकं मिळाली आहेत ना? हे बघ, मी लिहिलंय. जॉन बार्डिन यांना ओके. भौतिकशास्त्रातलं नोबेल चक्क 2दा, म्हणजे पहिल्यांदा 1956 साली सेमीकंडक्टरवरच्या संशोधनाबद्दल मिळालं आणि 1972 साली अतिवाहकता म्हणजे सुपर कंडक्टिव्हिटीच्या सिद्धांताबद्दल मिळालं. ओके. काय अफाट माणसं आहेत नाही. खरंच. आणि या व्यतिरिक्त म्हणजे जॉन बार्डिन व्यतिरिक्त आणखीन कोण कोण आहेत? फ्रेडरिक सॅंगर आणि कार्ल बॅरी शार्पलेस यांना रसायनशास्त्रातलं नोबेल 2दा मिळालंय. फ्रेडरिक सॅंगर यांना 1958 आणि 1980 साली आणि कार्ल बॅरी शार्पलेस यांना 2001 आणि 2022 साली मिळालंय. खरंच काय ग्रेट माणसं आहेत ग ही. ऐकूनच नवल वाटतंय. हो. आणि मी तुला अजून एक गंमत सांगते. हम्म. लिनस पॉलिंग या थोर शास्त्रज्ञांना 1954 सालचं रसायनशास्त्रातलं नोबेल मिळालं आणि 1962 साली आण्विक निशस्त्रीकरणातल्या कामाबद्दल शांततेचं नोबेल मिळालंय आणि हे दोन्ही पुरस्कार त्यांना एकट्याला मिळालेत. एक मिनिट. एकट्याला म्हणजे? अरे म्हणजे या दोन्ही पुरस्कारांसाठी त्यांच्याबरोबर संयुक्त पुरस्कार विजेते असे कोणीच नव्हते. संयुक्त पुरस्कार? मग नोबेल पुरस्काराचे असे संयुक्त पुरस्कारासाठी काही नियम वगैरे आहेत का? हो आहेत. ते सुद्धा मी लिहिलेत. बघ, बर. तुला उपयोगी पडले तर. हे बघ, एक नोबेल जास्तीत जास्त 3 व्यक्तींना संयुक्तपणे देता येतं. ओके. त्याहून जास्त व्यक्तींना देता येत नाही, पण हा संस्थांना देता येतं. बर. हे सध्याचे नियम झाले. पण हे नियम कालानुरूप बदलू सुद्धा शकतात. आता आजच्या काळात म्हणजे अनेक संशोधनातनं 3 पेक्षा जास्त व्यक्ती गुंतलेल्या असतात, त्यामुळे कदाचित हा नियम सुद्धा लवकरच बदलू शकेल. म्हणजे हे असे नियम बदलताही येतात? एखादं उदाहरण सांग म्हणजे यासाठी. हे बघ, आजच्या घटकेच्या नियमानुसार नोबेल पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही, पण हा नियम 1974 साली अस्तित्वात आला. ओके. त्याआधी एरिक ॲक्सेल कार्लफ्लेट यांना 1931 सालचा साहित्याचा आणि दाग हॅमरशोल्ड यांना 1961 सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार मरणोत्तरच देण्यात आला होता. अच्छा, म्हणजे केवळ या दोघांनाच मरणोत्तर नोबेल पुरस्कार मिळाला. 1974 नंतर कोणालाच मरणोत्तर नोबेल पुरस्कार नाही मिळाला. नाही, ऐक, एक ना गोंधळ झाला होता. गोंधळ? म्हणजे या गोंधळामुळे 2011चा वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कार राल्फ स्टाईनमॅन यांना मरणोत्तर मिळाला. तो कसा काय? म्हणजे हा पुरस्कार त्यांना दिल्याचं जाहीर होण्याच्या 3 दिवस अगोदर त्यांचं निधन झालं होतं. ओ, सो सॅड. पण हा पुरस्कार देणाऱ्या समितीला त्याबद्दलची कल्पना नव्हती, त्यामुळे मग हा पुरस्कार त्यांना मरणोत्तर द्यावा लागला. स्ट्रेंज. मी काय म्हणतो, म्हणजे एखाद्या आपल्यासारख्या नवरा बायकोला, एखाद्या जोडप्याला हा पुरस्कार कधी मिळालाय का? अरे मी मगाशीच म्हंटल ना, म्हणजे क्युरी घराण्यातच 2 नाही का उदाहरणं आहेत. हा, राईट. यू सेड मारी अँड पियर क्युरी. बरोबर. आणि त्यांची मुलगी इरेन क्युरी जोलिओ आणि फ्रेडरिक जोलिओ. नाही, इरेन जोलिओ क्युरी आणि फ्रेडरिक जोलिओ. ओके. मग त्यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणी अशी जोडपी आहेत का? हो, आहेत ना. गर्टी थेरेसा कोरी
आणि कार्ल फर्डिनांड कोडी यांना 1947 सालचं, त्याचप्रमाणे मे ब्रिट मोझर आणि एडवर्ड इंग्लंड मोझर यांना 2014 सालचं वैद्यकशास्त्रातलं नोबेल मिळालं. ग्रेट. म्हणजे यांनी एकतर संसार करता करता संशोधन केलं असेल किंवा संशोधनाचा संसार थाटला असेल. महाशय, आपला संसार करता करता मी हे संशोधन केलं ते बघा ना. सॉरी, कंटिन्यू. आणि ऐक, अर्थशास्त्राचं नोबेल संयुक्तपणे मिळालेलं एकच जोडपं आहे. कुठलं? ते म्हणजे अभिजित बॅनर्जी आणि एस्टर डफ्लो यांचं. ओ, या दोघांना नोबेल पारितोषिक संयुक्तपणे मिळालं हे मी ऐकलं होतं, पण हे खऱ्या आयुष्यातलं जोडपं आहे हे मला आज कळतंय. यांनी काय केलं असणार माहितीये? या सर्व जोडप्यांनी एकत्र काम केलं असेल, संशोधन केलं असेल आणि त्याचे निष्कर्षही जगासमोर एकत्रच मांडले असतील, म्हणून त्यांना संयुक्तपणे हे नोबेल पारितोषिक मिळालं असेल. बरोबर? हो हो, अगदी. पण याला अपवाद असं एक नोबेल विजेतं जोडपं सुद्धा आहे. कुठलं? कार्ल गन्नर मर्डाल या स्वीडिश अर्थशास्त्रज्ञांना 1974 मध्ये अर्थशास्त्रातलं नोबेल मिळालं. तर त्यांच्या पत्नीला म्हणजे अल्वा मर्डाल यांना 1982 मध्ये शांततेचं नोबेल मिळालं. ग्रेट. मगाशी तू अभिजित बॅनर्जींचं नाव घेतलंस, हो. त्यांच्यावरून आठवलं, आपल्या भारतीयांना असे किती वेळा नोबेल पारितोषिक मिळाले? तुला माहितीये का, सर्वात पहिलं नोबेल भारतात आलं ते 1913 साली गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्यामुळे. त्या अगोदर बरेचसे नोबेल पुरस्कार हे युरोपियन्सनाच देण्यात येत होते, पण साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळवणारे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे फक्त भारतातलेच नाही तर आशिया खंडातले सुद्धा पहिले होते. किती अभिमानाची गोष्ट आहे ना ही. ग्रेट. बरं, त्यानंतर किती भारतीयांना असे पुरस्कार मिळाले? हा, टागोरांनंतर दुसरं नोबेल भारतात 1930 साली सर CV रामन यांच्यामुळे आलं. ओ. प्रकाश विखुरण्यावरील संशोधनासाठी त्यांना भौतिकशास्त्रातलं नोबेल मिळालं. ओके, म्हणजे मग हे भारतातलं विज्ञानासाठी मिळालेलं पहिलं नोबेल पारितोषिक. अगदी बरोबर. परंतु नंतर मूळ भारतीय असणाऱ्या काही वैज्ञानिकांना सुद्धा नोबेल मिळालेलं आहे. हरगोविंद खुराना यांना असं त्याच्या पुढचं वैद्यकशास्त्रातलं नोबेल मिळायला 1968 साल उजाडावं लागलं. ओके, 1968 म्हणजे पुढचं पारितोषिक मिळण्यामध्ये जवळपास 38 वर्ष लागली. 38 वर्ष बघ ना. पण पुढचं विज्ञानातलं नोबेल सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना 1983 साली म्हणजे 15 वर्षात मिळालं. भौतिकशास्त्रातलं हे नोबेल त्यांना ताऱ्यांची रचना आणि त्यांच्या उत्क्रांतीवरील सैद्धांतिक संशोधनासाठी मिळालं. ओके, तरी सुद्धा 15 वर्ष म्हणजे बराच काळ झाला ना. नाहीतर काय. अरे, भारतात जन्माला आलेल्या वैज्ञानिकाला मिळालेलं आजवरचं शेवटचं नोबेल त्यानंतर 16 वर्षांनी व्यंकटरामन रामकृष्णन यांना 2009 साली मिळालं. ओके, बस म्हणजे मला वाटतं इतकीच नोबेल पारितोषिक. हा, म्हणजे विज्ञानातली इतकीच. अर्थशास्त्राच्या क्षेत्रात अमर्त्य सेन यांना 1998 साली आणि अभिजित बॅनर्जींना 2019 साली नोबेल मिळालं. ओके. त्याचप्रमाणे 1979 साली मदर तेरेसा आणि 2014 साली कैलाश सत्यार्थींना शांततेचं नोबेल मिळालं. बस इतकंच. बर. हे पण काय ग, म्हणजे जगातला इतका सर्वोच्च पुरस्कार, इतका मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार कधी कोणी नाकारलाय का ग? आजपर्यंत विज्ञानातलं नोबेल कोणी नाकारलेलं नाही. ग्रेट. अनुश्री, तुझं हे प्रेझेंटेशन ना मला खूप आवडलं. आवडलं ना? खरंच. आणि याच्याबद्दल एक गोष्ट सांगू का तुला? काय? तू हे प्रेझेंटेशन अतिशय सोपं आणि इंटरेस्टिंग ठेवलेस. कारण अगं मला विद्यार्थ्यांसमोर हे प्रेझेंटेशन द्यायचंय. त्यांना कंटाळा येता कामा नये, त्यांना इंटरेस्ट वाटला पाहिजे अशा भाषेत मला हे प्रेझेंटेशन द्यायचंय. आणि त्यासाठी तू खरंच खूप मदत केली आहे. मी आता एक काम करतो, तुझं हे प्रेझेंटेशन शांत डोक्याने पुन्हा वाचतो, जरा अभ्यास करतो आणि भाषणाची तयारी करत करत झोपतो. उद्या सकाळच्या पहिल्या चहा बरोबर तुला या प्रेझेंटेशन वरचं माझं भाषण ऐकवतो. डन. तू उत्तम करशील, खात्री आहे. आपल्या शरीरात आढळणाऱ्या प्रथिनांच्या रासायनिक रचना वेगवेगळ्या असतात. या वेगवेगळ्या रासायनिक रचनांनुसार त्यांना वेगवेगळे त्रिमितीय आकार लाभलेले असतात. हे त्रिमितीय आकार ओळखणं हे अतिशय जिकिरीचं काम असतं. परंतु डेव्हिड बेकर या अमेरिकन आणि डेमिस हसाबिस आणि जॉन जम्पर या इंग्लिश संशोधकांनी प्रथिनांच्या रासायनिक रचनांची आणि त्यांच्या त्रिमितीय आकारांची संगणकीय प्रारूप आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने एकमेकांशी सांगड घातली. त्यामुळे हव्या त्या रासायनिक रचनेची, हव्या त्या त्रिमितीय आकाराची
आणि परिणामी हव्या त्या गुणधर्मांची प्रथिनं प्रयोगशाळेत निर्माण करणं शक्य झालं आहे. या अत्यंत उपयुक्त अशा संशोधनासाठी या तीनही संशोधकांना यावर्षीचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे. झाली का भाषणाची तयारी? पूर्ण. हम्म, ऐकणार माझं भाषण? नक्कीच. चला आता आपण चाय पे भाषण ऐकूया. बर, चाल. मित्रांनो, तुम्ही आत्ताच 10वीची परीक्षा दिलीत आणि मी मात्र तुम्हाला नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या वैज्ञानिकांचं प्रेझेंटेशन दिलं. का बरं? नाही, हा प्रश्न तुमच्या मनात येणं स्वाभाविक आहे. सांगतो. नोबेल पारितोषिक हे संशोधनाच्या क्षेत्रातलं एव्हरेस्ट शिखर आहे. पण हे शिखर पादाक्रांत करता येतं. त्याच्या आड तुमचा देश, धर्म, भाषा, वर्ण, लिंग काहीही येत नाही. अट फक्त एकच, तुम्ही केलेलं संशोधन, तुमचं कार्य संपूर्ण मानव जातीच्या फायद्याचं ठरलं पाहिजे. आजवर अशा अनेक वैज्ञानिकांनी नोबेल पारितोषिकं मिळवली आहेत आणि त्यांचा अभ्यास केला असता एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे या सर्वांचाच एक वैज्ञानिक दृष्टिकोन होता, एक तर्कसुसंगत विचारसरणी होती. अमेरिकेतल्या हार्वर्ड किंवा MIT यांच्यासारख्या संस्था किंवा इंग्लंडमधल्या केम्ब्रिज विद्यापीठातून असं नोबेल पारितोषिक मिळवणारे अनेक शास्त्रज्ञ बाहेर पडलेत. याच्यावरून तुमच्या लक्षात येत आहे का की केवळ ते संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाचा किंवा त्या व्यक्तीचा तो तसा वैज्ञानिक दृष्टिकोन असणं पुरेसं नाहीये, तर ती व्यक्ती ज्या समाजात वावरते, ज्या संस्थेत काम करते, त्या व्यक्तीचे मार्गदर्शक या सर्वांचाच वैज्ञानिक दृष्टिकोन असणं, तर्कसुसंगत विचारसरणी असणं अत्यंत आवश्यक आहे. हे सगळं मिळूनच एक पोषक वातावरण निर्माण होतं आणि अशा पोषक वातावरणात अशी प्रतिभावान व्यक्ती आपल्या ज्ञानाचा उपयोग करून आपले कल्पनाविष्कार साकार करते आणि अखंड मानवजातीचं त्यातून कल्याण होतं. मित्रांनो, मी तुमच्या प्रत्येकाकडून नोबेल पारितोषिक मिळवावं अशी अपेक्षा करणार नाही. कठीण आहे ते, मलाही माहिती आहे. नोबेल पुरस्कार मिळणं महत्वाचं आहे, पण त्याच्याही पेक्षा जास्त महत्वाचं आहे तो पुरस्कार मिळवण्यासाठी जो वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक असतो, जी विचारसरणी आवश्यक असते, ती विचारसरणी आपल्या मनावर बिंबवणं. आणि ती विचारसरणी तुम्ही प्रत्येक जण आपल्या मनावर बिंबवू शकता आणि त्यातूनच एक विज्ञाननिष्ठ समाज घडू शकतो. आणि असा विज्ञाननिष्ठ समाज घडवण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळावी म्हणूनच आजचं हे नोबेल विजेत्या वैज्ञानिकांचं प्रेझेंटेशन. आय होप तुम्हाला योग्य ती प्रेरणा मिळाली असेल. तुमच्या भवितव्यासाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. वा 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 अक्षय, जोरदार तयारी झाली आहे भाषणाची. खरंच मुलांना हे भाषण खूप आवडेल, खूप Thank प्रेरित you. करेल. मला ना तेच वाटतं की आपल्या समोर, आपल्या समाजासमोर अरे अनेक आव्हानं आहेत आणि या आव्हानांवर आपण आपल्या ज्ञानाने आणि कल्पकतेने मात करायला हवी. बरोबर आहे. आणि उदाहरणार्थ म्हणजे मराठी विज्ञान परिषदेसारख्या संस्था असं वातावरण तयार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. खरंय. म्हणजे विज्ञानम जनहिताय ही मालिका किंवा इनोव्हेशन प्रयोगशाळा याच्यासारखा उपक्रम त्या नेहमी राबवत असतात. मी हे सुद्धा विद्यार्थ्यांना सांगणार आहे. नक्की सांग. तुझं भाषण तर खूप मस्तच झालं रे. तुझ्या या भाषणामुळे आणि माझ्या या प्रेझेंटेशनमुळे सगळ्या मुलांना जर विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगावासा वाटला, नोबेल पुरस्काराच्या दिशेने वाटचाल करावीशी वाटली, तर झालं ना मग आपलं काम. और क्या चाहिए? और क्या चाहिए? मग आपणच आपल्याला दोघांना संयुक्तपणे नोबेल प्रेरणेचा पुरस्कार देऊन टाकू. गुड आयडिया. तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती. देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान. विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी. जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे. विज्ञानम जनहिताय, 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 विज्ञानम